आपलं स्वागत आहे। सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम अखेरीस आलेला आहे। काळेबुद्रचे कुटुंब सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन आणि विद्यमान संचालक सुनील तात्या भगत यांच्या कुटुंबियांनी जवळजवळ 2 ते 3 वर्षे लागोपाठ 5000 टन अधिकचं उत्पादन सोमेश्वर कारखान्याला घातलेलं आहे। या कारखान्याच्या गाळप हंगामाच्या अखेरीस संपूर्ण संचालक मंडळ हे या भगत तात्यांच्या शेतामध्ये आलेलं आहे। हा आता आपण समोर ऊस पाहतोय, किती कांड्याचा ऊस आहे हा, आणि या ऊसाचं उत्पन्न अधिकचं उत्पन्न घेणारे शेतकऱ्यांना काय सांगतील आणि शिवाय या शेतीचं उत्पादन कसं घेतात त्याविषयी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। उत्पादन 5000 टनापेक्षा अधिकचं उत्पादन सोमेश्वर कारखान्याला घालणारे सुनील तात्या भगत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार। नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आमच्या कोराळे बुद्रुकमध्ये श्रीराम शेती उद्योग समूहाच्या आम्ही मार्फत आमच्या शेतामध्ये आम्ही जवळजवळ 81 एकराचे ऊस लागवड केली होती। त्या लागवडीमधून आम्हाला जवळजवळ आजपर्यंत 5625 टनाचं उत्पन्न मिळालेलं आहे आणि अजूनही 3 एकर ऊस तोड बाकी आहे। आमचा अंदाज आहे की 5800 टनापर्यंत आमचं उत्पादन जाऊ शकतं। पाठीमागच्या वर्षी देखील आम्ही 5171 टनाचं उत्पादन सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याला पोहोचवलेलं आहे आणि त्याचा अगदी 3350 रुपये हा दर देखील आम्हाला या कारखान्याने दिलेला आहे। ह्या वर्षी आम्ही 6000चं टार्गेट पकडलं होतं, परंतु आम्हाला काही पावसाच्या थोड्याशा ह्याच्यामुळे विलंबामुळे तसेच आमचं काही थोडंसं चुकीच्या नियोजनामुळे आम्हाला थोडंसं 200 टनाचं उत्पन्न कमी पडलं, पण 5800 टन देखील काही उत्पन्न वाईट नसून त्याच्यामध्ये 35 एकर अडसाली ऊसाला 85 टनापर्यंत उत्पन्न मिळालं। पूर्व हंगामी ऊसाला 1 एकर फक्त ऊस होता, त्याच्यामध्ये देखील एकरी 85 टन उत्पन्न मिळालं आणि सुरूचा ऊस जवळजवळ 25 एकर होता, त्याच्या देखील आम्हाला 65 टनाने उत्पन्न मिळालं। हा सुरूचाच ऊस आपण पाहतोय तो आहे आणि खोडव्यामध्ये देखील 20 एकर खोडवा होता, त्याच्यामध्ये 55 त्या पूर्व हंगाम सुरूचाच खोडवा आम्ही राखत होतो, त्याच्याला आम्हाला 55 टन एकरी त्याचं देखील उत्पन्न मिळालेलं आज आपण पाहतोय। संचालक मंडळ आमच्या या भेटीला आले, आमच्या कुटुंबाच्या सत्काराला आले, त्याच्या निमित्तानं मी सर्व संचालक मंडळाचे देखील मनापासून आभार मानतो। शेतकरी सभासदांना मी आज या निमित्तानं सांगितलं की आज स्वर्गीय भगत बापू आमच्या सर्वांचे मार्गदर्शक यांचे आमचे सहकारी सुनीलतात्या भाऊ असतील तिथे सर्वच कुटुंबीय असतील, त्यांच्या शेतीवरती आम्ही आज मुद्दामून या ठिकाणी भेट दिली। तात्यांनी सांगितल्याप्रमाणे गेल्या वर्षी 5171 टन सोमेश्वर कारखान्याला एका कुटुंबातून हा उच्चांकी सोमेश्वर कारखान्याच्या इतिहासामध्ये एका कुटुंबाने ऊस घातलेला आणि गेल्या वर्षी तात्यांचं म्हणणं होतं की पुढच्या वर्षी हा रेकॉर्ड आम्ही मोडणार। तात्यांनी सांगितल्याप्रमाणे कमी पावसाचा होता, पाण्याची टंचाई होती, अशा परिस्थितीत सुद्धा त्यांचा अंदाज आहे की 5000 ओळखून त्यावरती त्यांचा संचालकांना आम्हाला भगत कुटुंबियांचं जे कौतुक असलं त्याचं मनापासून अभिनंदन करतो आणि शेती करत असताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्यामध्ये शरीरातलं अंतर, त्याचं स्पेसिंग आणि ऊसाची संख्या अशा पद्धतीनं राखली पाहिजे आणि पाण्याची वापर करण्याची पद्धत म्हणजे ड्रिपचा ऊस आहे। त्यांनी आता सांगितलं की फ्लो वॉटर केलेलं आता ऊस पाहतोय, हा ऊस जानेवारी मधली लागण आहे। मला मुद्दामून ह्या निमित्तानं सर्व शेतकरी बांधवांना सांगायचं की जून मध्ये कपाशी केली होती आणि ती कपाशी निघाल्यानंतर रानाची मेहनत करून खतं वगैरे घालून सऱ्या काढल्यानंतर जानेवारीमध्ये त्यांनी ह्या ऊसाची लागण केली आणि हा ऊस आता सुटतोय। आता आपण पाहताय की कशा पद्धतीचा ऊस वाढलेला आहे, त्याची 8632 व्हरायटी आहे आणि 70 टनाच्या आसपास एकरी टनेज ह्या ऊसाचं मिळणार आहे। आणि म्हणून मला या निमित्तानं आपल्या सर्वांना सांगायचं की आजच्या तारखेला सोमेश्वर कारखाना 161वा दिवस गाळपाचा पूर्ण करत असून साधारणतः 14.5 लाख टनाचं गाळप झाले आणि ह्या 14.5 लाख टनामध्ये 8.5 लाख टन हा आडसाली ऊसाचं गाळप ते सोमेश्वर कारखान्याने केलेलं आहे। म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावरती आडसालीची लागण होती आणि मग लोकांच्यात असा समज होतो की आडसाली ऊस आमचा जाणार कधी,
कारखान्याची 7,500 टनाची कॅपॅसिटी, 7,500ची कारखान्याची क्षमता असताना सर्व संचालक मंडळांनी, अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले आणि आजची सरासरी जर बघितली तर 9,000च्या सरासरीने कारखाना चाललेला. म्हणजे कारखाना कुठं कमी चालला, यंत्रणा कुठं कमी आली किंवा ऊस पुरवठा कमी झाला अशा पद्धतीचा कुठलाही गैरसमज लोकांच्या मनामध्ये ठेवू नये. पूर्ण क्षमतेने कारखाना आपण चालवलेला आहे. परंतु यामध्ये जी ऊस लागणीची पद्धत आहे त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती दुरुस्ती होण्याची आवश्यकता आहे. कारण आपल्या भागामध्ये अडचणीचं प्रमाण हे जास्त प्रमाणात राहतं आणि मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे 8.5-8.5 लाख टन अडसाली ऊस त्याचं गाळप करायचं म्हटलं तर साधारणतः 4 महिने तर अडसाली ऊस संपायलाच जातात. त्याच्यात परत 86-032 व्हरायटीला आपण प्राधान्य देतो आणि स्वाभाविक आहे की त्याच्यानंतर अडसालीच्या ज्या रोपाच्या लागणी असतील किंवा टिपरी लागण असेल 265 व्हरायटी ही थोडी जास्त प्रमाणात रखडली जाते. या वर्षी 86-032चं प्रमाण हे खूप जादा प्रमाणात त्या ठिकाणी राहिलेले. म्हणजे आतापर्यंतच्या आपण गाळपात जर बघितलं तर जवळ म्हणजे 2/3 हा 86-032 आहे आणि त्यातला एक भाग फक्त 1/3 हा 265 व्हरायटी. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात आता लोकांनी 86-032 कडे केलेलं आहे. त्याचे रिझल्ट पण चांगल्या पद्धतीने मिळत आहेत, रिकव्हरी पण चांगल्या पद्धतीने मिळते. आपण यावर्षी 1,86,000 टन आपण गेटकेन चालला आणि आतापर्यंत 14.5 लाख गाळप केलेले. अजून साधारणतः 45,000 ते 50,000 टनाचं गाळप होऊन जवळपास सोमेश्वर कारखान्याचं 15 लाख टनाचं गाळप पर्याय हा आता समोरच आहे. यांनी कपाशी काढल्यानंतर जानेवारीमध्ये लागण केली आणि चांगल्या पद्धतीने लागण केल्यानंतर 70 टन हा साधारणतः यांना ऍव्हरेज बसलेली. म्हणजे कमी पावसाचं प्रमाण असताना सुद्धा आता हा भाग वेगळा आहे की आपल्या सर्वांचे मार्गदर्शक राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांच्या नियोजनामुळे आता नीरा डावा कालवा हा आतापर्यंत चाललेला आहे आणि जूनपर्यंत हा सलग चालणार आहे. नीरा नदी जर आपण बघितली तर ह्या वर्षी पावसाळ्यात नीरा नदी बिलकुल वाहिलेली नाही, तरी सुद्धा नीरा नदीचे सगळे बंधारे आता फुल भरलेले, 100% भरलेले ही परिस्थिती आहे. आणि हे केवळ दादा त्या ठिकाणी सत्तेमध्ये असल्यामुळं हे घडू शकलेले. ह्याचा फायदा हा शेतकऱ्यांना, बारामती फलटण तालुक्यातल्या शेतकऱ्यांना निश्चितपणे होतोय. आणि पुढच्या वर्षी सुद्धा अनेक कारखाने चालू करायचे का नाही करायचे, ऊसाच्या कमतरतेमुळे ही समस्या त्यांच्या पुढे राहणार आहे. पण सोमेश्वरला ऊसाची टंचाई असताना सुद्धा आता 27,000 एकराची नोंद झालेली आहे. ही नोंद तशी कमीच आहे कारण 8 ते 8.5 लाख टन पुढच्या वर्षी कारखान्याला ऊस उपलब्ध होईल. या वर्षी तुम्ही बघितल्याप्रमाणे 15 लाखाचं गाळप आपण जर केलं, त्यातनं 1,86,000 वजा केले तर 13-13 लाख हा सभासदांचा ऊस आहे. तो पुढच्या वर्षी 8-8.5 लाखच राहणार आहे. म्हणजे ही कमतरता त्या ठिकाणी राहिलेली. पुढच्या वर्षी गेटकेनला मोठ्या प्रमाणावर आपल्याला त्या ठिकाणी जावं लागेल. किमान 11-12 लाख टन तरी आपल्याला गाळप करावं लागेल. पण प्रामुख्याने ह्या निमित्तानं मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की अडचणीवरतीच केवळ भर न देता जर आपण पूर्व हंगामी सुरूसारखे जर ऊस आपण केले, थोडवे चांगल्या पद्धतीने त्याचं व्यवस्थापन केलं तर चांगल्या प्रकारचं टनेज आपल्याला मिळू शकतं. आणि त्याचं ज्वलंत उदाहरण आज ह्या कोराळे बुद्रुकमध्ये आपण भगत कुटुंबियांच्याकडे आपण बघतोय की 70 टनाचं ऍव्हरेज हे त्यांनी काढलेले नाही. 70 निघालं तर 50-55 टन जरी निघालं तरी आज हा ऊस 13 महिन्यात त्या ठिकाणी गाळपाला चाललेला आहे. ही परिस्थिती आहे. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यांचं म्हणणं असं येते की तिन्ही हंगामात शेतकऱ्यांनी तिन्ही हंगामात लागणी कराव्यात आणि कारखाना प्रशासनाला सहकार्य करावं. सोमेश्वर रिपोर्टर मी विजय लकडे, बारामती.